नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आरोग्य आपले हे चॅनल सबस्क्राइब करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपलं यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण एक नवीन माहिती बघणार आहोत ती म्हणजे की मक्याचे कणीस आणि मक्याचे कणसाचे जे आपण दाणे खातो, म्हणजे की आता नुकताच पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये रिमझिम पावसात आपल्याला भुट्टा म्हणा किंवा मक्का हे रस्त्यावर विकायला दिसतात। पण हेच जर आपण खाल्ले तर याचे आपल्या शरीराला किती फायदे आणि याच्यापासून आपल्या शरीराला कितपत फायदा होतो या संदर्भात आजची माहिती आहे। तर मित्रांनो, रिमझिम पाऊस हमखास आठवतोय ती म्हणजे गरमागरम भुट्टे, म्हणजे की भुट्टा म्हणजे स्वीट कॉर्न किंवा मका। म्हणून तर शहराच्या आसपास जी काही रम्य ठिकाणी असतात तिथं पावसाळ्यात येणाऱ्या पर्यटकासाठी भुट्टा असतो। आता स्वीट कॉर्न हे केवळ आपली रसनतृप्तीच करत नाही तर आपल्या आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर ठरते। त्याचं नेमके काय फायदे आहेत आता ते बघूयात। तर मंडळी, स्वीट कॉर्न खाण्याचे फायदे म्हणजे की आहारतज्ञ यांनी एक सांगितलेल्या माहितीनुसार की स्वीट कॉर्नमध्ये सॅल्युबल फायबर जास्त प्रमाणात असतं। यामुळे पचनक्रिया अधिक चांगली होते। त्यामुळे ज्यांना नेहमीच कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो त्यांनी स्वीट कॉर्न खायला हवं। स्वीट कॉर्नमध्ये असणारे ल्युटीन आणि झिक्टेन म्हणजे की हे दोन घटक डोळ्यासाठी अतिशय पोषक असतात। त्यामुळे डोळ्याचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी तर लहान मुलांना ते आवश्यक दिले पाहिजे। नंतर रक्तदाब नियंत्रण ठेवण्यासाठी स्वीट कॉर्न उपयुक्त ठरते। यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठीही ते चांगले मानले जातात। स्वीट कॉर्नमध्ये व्हिटॅमिन B2, B6 यासोबतच फोल्ट चांगल्या प्रमाणात मिळते। यामुळे अंगातला थकवा, अशक्तपणा कमी होऊन भरपूर एनर्जी मिळते। पण हे सगळे फायदे मिळण्यासाठी स्वीट कॉर्न खाताना यावर चीज, बटर, मॉयनोज, खूप मीठ अशा कोणत्याही पदार्थाचा अतिरिक्त करू नये। म्हणजे की बटर, मेनीज किंवा जास्त प्रमाणात मीठ जर आपण त्यावर टाकून खात असेल तर हे घातक ठरतं। त्यामुळे ते कमी प्रमाणात टाकलं पाहिजे। तर मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये याचं जर आपण रोजच्या आहारात याचा जर वापर केला, म्हणजे की आहारात म्हणतो किंवा आपण बाहेर जर खाल्लं तर आपल्या शरीराला याचा चांगला फायदा मिळतो। तर मित्रांनो, ती छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।